हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जहागीरदार्स किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज मी एकदम झक्कास अशी सुकटच्या चटणीची रेसिपी घेऊन आली आहे. सुकट हा एक समुद्रकिनारी वाळवलेला खारवलेला असा छोटा मासा असतो आणि हे बघा यालाच सुका जावळा असंही म्हणतात. आणि हा समुद्रकिनारी वाळवलेला असल्यामुळे यामध्ये रेतीही असते. त्यामुळे बाजारातून हे सुकट विकत आणल्यानंतर छान चाळून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित ते निवडून घ्यायचं, कारण हे रस्त्यावर समुद्राच्या किनारी असं वाळवलेलं असतं आणि त्यात भरपूर अशी म्हणजे कचराही असण्याची शक्यता असते. तर बघा हे मी सुकट घेतलं, हे जवळजवळ 2 वाटी एवढं सुकट आहे. ते मी व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याला मी भाजल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे. जवळजवळ 3-4 वेळेस हे सुकट मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्याला छान स्वच्छ केलं. त्यामुळे त्यात कितीही व्यवस्थित चाळून घेतलं तरी थोडीफार रेती तर असतेच, तर धुतल्यानंतर ही रेतीही निघून जाण्यासाठी मदत होते. आता मी ह्यासाठी बघा हिरव्या मिरच्या आणि लसूण असं मिक्सरमधून ओबडधोबड असा ठेचा तयार करून घेणार आहे. हे बघा अगदी ओबडधोबड वाटण तयार करायचं आणि त्यानंतर मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चॉप करून घेतले. कढईमध्ये तेल गरम केलं आणि बाकी काहीही ॲड न करता डिरेक्टली कांदा तेलामध्ये फ्राय करण्यासाठी टाकला. कांद्यामध्ये छान परतण्यासाठी अगदी थोडंसं मीठ ॲड केलं आणि कांदा छान परतवून घेतला. लक्षात ठेवायचं, हे जे सुकट असतं ना ते वाळवलेला तर पदार्थ आहेच, पण तो खारवलेला मासा असतो आणि त्यामुळे आपण त्याची चटणी जेव्हा बनवतो तेव्हा मीठही प्रत्येक स्टेजला अगदी जपून आणि बेताचंच ॲड करायचं असतं. हे बघा हे सुकट मी किती छान भाजून आणि धुवून घेतलं आहे. आपलं धुवून घेतलेलं सुकट आता फ्राय होण्यासाठी रेडी आहे. कांदा छान गुलाबी रंगाचा झाला की मग हिरवी मिरची आणि लसूण जे आपण ओबडधोबड बारीक करून घेतलं होतं ते मी यामध्ये ॲड केलं आणि त्यालाही छान परतवून घेतलं. नंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटोज मी कट करून घेतले होते, तेही ह्यामध्ये ॲड करून मी त्यालाही छान परतवून घेतलं. हे बघा किती छान सगळं परतलं गेलं आहे. एकदम छान कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण इथे मी फ्राय करून घेतला. आता मी ह्यामध्ये काही पावडर्ड मसाले ॲड करणार आहे. हे बघा यामध्ये मी आता ॲड केलं काश्मीरी लाल मिरची पावडर 1.5 चमचा एवढी, अगदी थोडीशी हळद आणि गरम मसालाही इथे 1 चमचा एवढा मी ॲड केला. त्यानंतर मी इथे धने पावडर 1.5 चमचा एवढी ॲड केली आणि मी यामध्येच कसुरी मेथीही ॲड करणार आहे. ती व्यवस्थित हातावरच बारीक करून घेतली आणि ह्या मसाल्यामध्ये मी ॲड केली. हे सगळं मी छान एकदम मस्त परतवून घेतलं. हे बघा कलर किती छान दिसतोय आणि सुकटच्या चटणीसाठीचा आपला कांदा वगैरे परतून एकदम रेडी आहे. आणि आता मी त्यानंतर हे भाजून आणि स्वच्छ धुवून घेतलेलं सुकट ह्यामध्ये ॲड करणार आहे. हे बघा मस्त मी यामध्ये सुकट ॲड करून घेतलं आणि एकदम छान हे सगळं करून घेतलं मिक्स आणि सुकटही यामध्ये एकदम छान परतवून घेतलं. त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे बारीक कट करून घेतलेली खूप सारी कोथिंबीर टाकण्यामध्ये कंजूशी अजिबात करायची नाही. खूप जास्त प्रमाणात भरपूर प्रमाणात कोथिंबीर ॲड करायची आणि जेव्हा आपण सुकटची चटणी बनवतो ना तेव्हा कांदाही भरपूर प्रमाणात ह्यामध्ये ॲड करायचा. कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण जेवढं जास्त असेल तेवढं सुकट एकदम टेस्टी बनतं. हे बघा आपलं गरमागरम सुकटची चटणी एकदम रेडी आहे. ही आपण तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबतही मस्तपैकी एन्जॉय करू शकतो. मी इथे बाजरीच्या भाकरीसोबत सुकटची चटणी खाल्ली आणि सुकटची चटणी एकदमच झकास बनली होती.
आणि हो, सुकट भाजताना आणि ते आपण बनवत असतो त्यावेळेला असा सगळीकडे घमघमाट पसरलेला असतो आणि हा वास काही लपवता येण्यासारखा नसतो. सगळीकडे सुकटचा वास पसरलेला असतो. अशाच प्रकारे मी एकदा आता बोंबीलच्या रस्सा भाजीची रेसिपी घेऊन येणार आहे. त्या रस्सा भाजीसोबत मात्र मी तांदळाची भाकरी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार. आज काही वेळेअभावी मी भाकरी बनवू शकले नाही. चला तर मग सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय बाय.